चला, प्रॅक्टिस सेट 6.3 मध्येच आणखीन आहोत बरं का आपण. आणि हा चॅप्टर थोडा मोठा आहे, ट्रायंगल्स. तर त्या 6.3 मधलं पुढचं एक्झाम्पल. नंबर 1, साइड्स AB and BC and median AD of triangle ABC are respectively proportional ला चौकोन करा, are respectively proportional to sides PQ and QR and median PM of triangle PQR. Full stop. Show that triangle ABC similar to triangle PQR. Triangle ABC similar to triangle PQR. व्यवस्थित पाहूया, नंतर लिहा. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल दुसरा कोणता आहे बघा, PQR. आणि हे दोन सिमिलर आहेत हे प्रूव्ह करायचे बरं का आपल्याला. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे प्रूव्ह करायचे. तर यांची फिगर काढू आपण. हा ABC, हा ट्रायंगल PQR, हा A, हा B, हा C, PQR. पुन्हा मेडियन AD, हे पहा, हे मेडियन AD म्हणून D हा मिड पॉईंट असते बघा, हे दोघं इक्वल. पुन्हा मेडियन PM, तर हे मेडियन PM. गिवन काय दिले पाहूया. ABची जोडी PQ बरोबर, रिस्पेक्टिव्हली म्हणले ना, ABची जोडी PQ बरोबर, BCची जोडी QR बरोबर, आणि ह्या ADची जोडी PM बरोबर. मग ABची PQ हे का, हे ABला PQ, BCला QR. तर हे BC आणि QR हे दोघं बरं काय पहा, पूर्ण BC पूर्ण QR. आणि ADला PM, मेडियन AD आणि मेडियन PM. हे प्रपोर्शनल आहेत. प्रपोर्शनल म्हणजे AB आणि PQचा रेशो AB अपॉन PQ, BC आणि QRचा रेशो म्हणजे BC अपॉन QR, आणि मेडियन AD आणि PMचा रेशो इक्वल असते प्रपोर्शनल म्हणजे. मग हे गिवन आहे, AB अपॉन PQ हा पहिला रेशो. दुसरा BC अपॉन QR इक्वल टू तिसरा AD अपॉन PM दिलं आहे का इथं. साइड्स AB BC अँड मेडियन AD are respectively proportional to PQ, QR and PM. तर ह्याचे AB, BC आणि मेडियन AD, PQ, QR आणि मेडियन PM हे प्रपोर्शनलमध्ये आहेत. म्हणजे ह्या दोघाचा रेशो आणि ह्या दोघाचा रेशो कसा असतं, इक्वल. ह्याचा अर्थ प्रपोर्शनल आहे. आणि टू प्रूव्ह दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर. ट्रायंगल ABC similar to triangle PQR.
ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. हे दोन ट्रायंगल कसे आहेत? सिमिलर. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. प्रूफ नंबर 1. चला, जे आपल्याला दिलं आहे प्रपोर्शनल, ए बीला प्रपोर्शनल पी क्यू आय, बी सीला क्यू आर आणि हे एल आय आर, तर हेच घेऊया आपण. ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इक्वल टू ए डी अपॉन पी एम. हे आपल्याला दिलं आहे तर ते घेऊया. ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इक्वल टू ए सी अपॉन ए डी अपॉन पी एम. ह्याला रिजन गिवन, ह्याला रिजन काय गिवन. सो आता बी सीच्या अर्ध होते बघा, ह्या बी सीच्या अर्ध बी डी होते, तसं ए बीच्या अर्ध होते का बघा? नाही. मग बी सीच्या अर्ध होते, तसंच इकडे क्यू आरच्या पण हाफ होते, पण पी क्यूच्या होते का? नाही. म्हणून ह्याचा हाफ करू. सो ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू 1/2 बी सी. ह्याचं होतं आहे म्हणून हाफनं मल्टिप्लाय करावं बरं का. आणि ह्याचं पण होतं आहे 1/2 क्यू आर इक्वल टू ए डी अपॉन पी एम. ए बीचं आणि पी क्यूचं हाफ होत नाही. हा ए बीचं हाफ होत नाही आणि पी क्यूचं पण हाफ होत नाही. पुन्हा ए डी आणि पी एमचं पण हाफ होत नाही बघा. ए डीचं पण हाफ होतं, पी डीचं पण हाफ होत नाही. पण बी सी आणि क्यू आरचं मात्र हाफ हाफ होतं आहे. तर बी सीच्या अर्ध कोण आहे? बी डी किंवा डी सी. हे अर्धे अर्धे आहेत ना दोघं. आणि क्यू आरचे अर्धे कोण आहेत? क्यू एम आणि एम आर. कारण ए डी ही काय आहे? मेडियन, म्हणजे डी हा काय आहे? मिड पॉईंट. पी एम ही काय आहे? मेडियन, म्हणजे क्यू एम हा काय आहे? मिड पॉईंट. म्हणजे हाफ हाफ होते म्हणून वरती आणि खालती हाफनं मल्टिप्लाय केलं. सो ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू, आता याचा ॲन्सर काढू. बी सीच्या हाफ, तर बी सीच्या हाफ बी डी पण होते आणि डी सी पण होते, पण बी डी घेऊ आपण. तर ह्याचा ॲन्सर बी डी. क्यू आरच्या हाफ, क्यू आरच्या हाफ क्यू एम पण होते, एम आर पण होते, पण इकडं बी डी घेतल्यामुळे ते क्यू एम घेऊ. हे क्यू एम इक्वल टू ए डी अपॉन पी एम. आणि ह्याला रिझन डी अँड एम आर मिड पॉईंट्स. डी अँड एम आर मिड पॉईंट्स. आणि फ्रॉम धिसला मराठीत काय म्हणतात सांगा? यावरून. म्हणून या स्टेपवरून आपल्याला असं सांगता येतं बघा, ए बी अपॉन पी क्यू. हे बघा, हे ए बी अपॉन पी क्यू म्हणजे हे यस. हे बघा, हे यस पहिलं काय? यस. बी डी अपॉन क्यू एम, हा बी डी म्हणजे अर्धा अपॉन क्यू एम म्हणजे अर्धा. आणि हे पुन्हा काय? यस. हे बघा, हे दुसरा यस आहे. आणि ए डी अपॉन पी एम, हे ए डी हा अपॉन पी एम म्हणजे हे पुन्हा काय? यस. म्हणून हे यस. हे बघा, हे ए बी अपॉन पी क्यू म्हणजे यस, बी डी अपॉन क्यू एम म्हणजे यस, आणि ए डी अपॉन पी एम म्हणजे यस. म्हणून यस 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 सिमिलॅरिटी क्रायटेरियांच्या आधारे अलीकडला ट्रायंगल कोणता? ए बी डी आणि पी क्यू एम हे दोन ट्रायंगल काय होते? सिमिलर. यावरून फ्रॉम दिस म्हणजे, अँड सो फ्रॉम दिस ट्रायंगल ए बी डी बरं का अलीकडला सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू एम. आणि ह्याला रिझन यस 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 सिमिलॅरिटी क्रायटेरियन. अँड सो आता दोन ट्रँगल सिमिलर झाले की काय काय सांगतो आपण? अँगल ए इक्वल टू अँगल पी. ह्याच्या खाली लिहू शकतो आपण अँगल बी इक्वल टू अँगल क्यू, अँगल डी इक्वल टू अँगल एम. पुन्हा ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी डी अपॉन क्यू एम इक्वल टू ए डी अपॉन पी एम. पण एवढं सगळं न लिहिता फक्त बी आणि क्यू घेऊ. अँगल बी इक्वल टू अँगल क्यू, ह्याला नंबर 1 द्या. आणि ह्याला रिझन CAST करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. हे दोन ट्रँगल सिमिलर आणि त्याचे हे करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि म्हणून ह्याची मार्किंग करायची का? आता अँगल बी इक्वल टू अँगल क्यू. हे का, हे अँगल बी इक्वल टू अँगल क्यू ह्याची मार्किंग. नंबर 2
आता दोन ट्रायंगलमध्ये जो मोठा ट्रायंगल ए बी सी जो की प्रूव्ह करायचा आहे ए बी सी, मोठा ट्रायंगल ए बी सी, मोठा ट्रायंगल पी क्यू आर, या दोन ट्रायंगलमध्ये जो इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर, मोठा ट्रायंगल ए बी सी, मोठा ट्रायंगल पी क्यू आरमध्ये बघा हे बाळांनो, ए बी अपॉन पी क्यू आहे का बघा. मोठ्या ट्रायंगलमध्ये ए बी आणि मोठ्या ट्रायंगलमध्ये पी क्यू, ए बी अपॉन पी क्यू आहे का, आहे. हो का इथं ए बी अपॉन पी क्यू, ए बी अपॉन पी क्यू किंवा घेऊनमध्ये आहे किंवा काही ए बी अपॉन पी क्यू आहे. पुन्हा बी सी अपॉन क्यू आर आहे का, आहे. हो का हे बी सी अपॉन क्यू आर, म्हणून हे बी सी मोठ्या ट्रायंगलचा बी सी आणि मोठ्या ट्रायंगलचा क्यू आर, बी सी अपॉन क्यू आर आहे. आणि ह्याला रिझन गिवन दिलं आहे आपल्याला, ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर. पुन्हा ए बी अपॉन पी क्यू बी सी अपॉन क्यू आर आहे आणि अँगल बी इक्वल टू अँगल क्यू आहे का, आहे. फ्रॉम वन. पुन्हा अँगल बी इक्वल टू अँगल क्यू, याला रिझन फ्रॉम वन. अँड सो यावरून काय सांगता येतं बघा बरं, हे यस, हे यस आणि ह्या दोन यशच्या मध्ये हा अँगल म्हणजे काय ए, हे पाय हे यस, हे यस आणि ह्या दोघांच्या मधला अँगल ए, म्हणून यस ए यस, यस ए यस, यस ए यस सिमिलरिटी क्रायटेरियनच्या आधारे हे दोन ट्रँगल काय होतात सिमिलर. सो ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर आणि ह्याला रिझन यस ए यस सिमिलॅरिटी क्रायटेरियन. आणि हेन्स प्रूफ हे काय आहे, ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर, ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर, शो दॅट ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर. काय काय केलो आपण, दोन ट्रँगलची फिगर काढली, ट्रँगल काढला, मीडियन काढल्या. पुन्हा ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इक्वल टू ए डी अपॉन पी एम, पहिल्या साईडचा रेशो दुसऱ्या साईडचा रेशो आणि हे मीडियनचा रेशो इक्वल आहे असं दिलं आहे, प्रोपोर्शनल म्हणले बघा. आणि टू प्रूव्ह ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर, दोन ट्रँगल सिमिलर आहेत. मग हा ती हे घेतलं ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इक्वल टू ए डी अपॉन पी एम गिवन. पुन्हा बी सीच्या अर्ध होते म्हणून अर्ध, क्यू आरच्या अर्ध होते म्हणून अर्ध, दोन्हीला अर्ध्यानं मल्टिप्लाय केलं बरं का, हाफ. हे हाफनं वर हाफनं खाली मल्टिप्लाय केलं. बी सीचा हाफ घेतला बी डी, हे वरच्याचं ॲन्सर बी डी आणि ह्या खालच्याचं ॲन्सर क्यू एम. आणि फ्रॉम धिस यस 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 सिमिलरिटी क्रायटेरियनच्या आधारे हे दोन ट्रँगल काय होतात सिमिलर. छोटा ट्रँगल ए बी डी सिमिलर ट्रँगल पी क्यू एम आणि दोन ट्रँगल सिमिलर झाले की अँगल बी इक्वल टू अँगल क्यू, अँगल बी इक्वल टू अँगल क्यू, ह्याला नंबर वन आणि ह्याला रिझन सी ए एस टी. पुन्हा दोन मोठ्या ट्रँगलमध्ये गेलो, ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर आणि हे अँगल बी इक्वल टू अँगल क्यू, ह्याला फ्रॉम वन आणि म्हणून एस ए एस सिमिलरिटी क्रायटेरियनच्या आधारे दोन ट्रँगल काय होतात सिमिलर. हेन्स प्रूफ. ओके, नोट डाऊन करता का, करा. चला बाळांनो, पुढचं एक्झाम्पल याच्यासारखंच आहे, फक्त बदल काय आहे सांगतो. या एक्झाम्पलमध्ये काय आहे, ए बी अपॉन पी क्यू एक दिलं आहे, ए बीची जोडी पी क्यू बरोबर. पुन्हा बी सी अपॉन क्यू आर, बी सीची जोडी क्यू आर बरोबर. आणि मीडियन ए डी अपॉन मीडियन पी एम, ए बी अपॉन पी क्यू बी सी अपॉन क्यू आर ए डी अपॉन पी एम हे प्रोपोर्शनलमध्ये आहेत असं दिलं आहे. तर आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये एवढाच बदल आहे, हे जी बी सी दुसरी साईड आहे, हे बी सी आणि क्यू आर ह्या दुसऱ्या साईड प्रोपोर्शनलमध्ये नाहीत, तर बी सीच्या ऐवजी ही तिसरी साईड दिली आहे बघा. तर हे बी सी काढून टाकलं आहे आणि तिथं काय दिलं आहे ए सी आणि ए सीला प्रोपोर्शनल कोण असेल पी आर, तर हे क्यू आरच्या ऐवजी पी आर, फक्त एवढाच बदल आहे बघा. मग ए बी अपॉन पी क्यू, पहिली साईड ए बी अपॉन पी क्यू, पुन्हा ए सी अपॉन पी आर, हे ए सी हा अपॉन पी आर आणि हे बी डी अपॉन दिलं नाही बरं का, हे बी सी अपॉन क्यू आर दिलं नाही.
आणि काय काय प्रोफेशनलमध्ये आहे मग ए बी अपॉन पी क्यू, ए बी अपॉन पी क्यू, ए सी अपॉन पी आर, ए सी अपॉन पी आर आणि ए डी अपॉन पी एम, ए डी अपॉन पी एम, हे एवढंच आहे. आणि आपल्याला दोन ट्रँगल सिमिलर करायचे आहेत, ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर. तर फक्त ए सी आणि पी आर, इथं बी सीच्या ऐवजी ए सी पी क्यू आरच्या ऐवजी पी आर एवढंच करायचं आहे. चला क्वेश्चन नोट डाऊन करा. एवढा हाच क्वेश्चन आहे, फक्त बदल थोडा आहे बघा. चला करता का? हेच क्वेश्चन आहे बघा, फक्त ए सी आणि पी आर तेवढेच बदल करा. लिहून घ्या क्वेश्चन. ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर, ट्रँगल ए बी सी हे पहा आणि सिमिलर ट्रँगल पी क्यू आर, हा ए, हा बी, हा सी, पी क्यू आर, इथं डी मिड पॉईंट आणि ए डी मेडियन, इथं एम मिड पॉईंट आणि हे पी एम मेडियन. आता दिलं आहे काय? ए बी अपॉन पी क्यू, ए बी अपॉन पी क्यू, ए सी अपॉन पी आर, ए सी अपॉन पी आर. आता बी सी नाही बरं काय वेळेस, आणि हे मेडियन ए डी अपॉन पी एम हे दिले बघा. तर गिवन थोडं कन्स्ट्रक्शनची गरज आहे म्हणून ह्याला थोडं जागा सोडूया आपण आणि गिवन लिहितो. गिवन ए बी अपॉन पी क्यू, ए बी अपॉन पी क्यू, ए सी अपॉन पी आर इक्वल टू ए डी अपॉन पी एम. आणि टू प्रूव्ह, तेच प्रूव्ह करायचं आहे. दोन ट्रँगल सिमिलर, मोठा ट्रँगल ए बी सी सिमिलर टू मोठा ट्रँगल पी क्यू आर, ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर. तर आपण काय करू, ह्या दोन साईडच्या मध्ये हा एक अँगल येते बघा मोठा, हा एक अँगल, दोन साईडच्या मध्ये हा मोठा अँगल, हा मोठा अँगल. तर या अँगलला नंबर 1 देऊ आणि ह्याला नंबर 2 देऊ, 1 1 अर्धे अर्धे, आणि ह्याला नंबर 3 देऊ आणि ह्याला नंबर 4 देऊ. एवढंच करू फक्त. 3 + 4 म्हणजे मोठा अँगल होते बघा, एस ए एस होते, साईड अँगल साईड, दोन साईडच्या मध्ये हा अँगल पूर्ण होते बघा, एस ए एस. तर ह्याला 1 2, अलीकडले अँगल 1 2 देऊ आणि पलीकडले अँगल 3 4. तर इथं थोडं मोठं काढू का, हे 1 आणि हे 2, हे 3 आणि हे 4, 1 2 3 4. आता थोडं कन्स्ट्रक्शन करायचं आहे आपल्याला. टेकिंग पॉईंट ई ऑन रे, हे पहा हा रे काढला ए डी, या रे ए डीवर पॉईंट ई घ्यायचं आहे आपल्याला, सच दॅट ए डी इक्वल टू डी, म्हणजे जेवढं ए डी आहे तेवढंच खाली डी घ्या यावं. कसं? टेकिंग पॉईंट ई ऑन रे ए डी सच दॅट ए डी इक्वल टू डी अँड वी हॅव ड्रॉन बी ई अँड सी. पुन्हा तसंच इथं हा रे काढायचा आणि त्याच्यावर एन पॉईंट घ्या. तर हा रे काढला आणि त्याच्यावर हा एन पॉईंट, टेकिंग पॉईंट एन ऑन रे पी एम, हा पी एम रे आहे बघा, सच दॅट हे पी एम, हे जेवढा पी एम आहे तेवढाच एम एन व्हा, पी एम इक्वल टू एम एन. अँड वी हॅव ड्रॉन क्यू एन अँड एन आर, वी हॅव ड्रॉन क्यू एन अँड एन आर. ओके. प्रूफ नंबर 1,
नाही प्रूफ नाही, पहिल्यांदा ते लिहावं लागेल आपल्याला. कन्स्ट्रक्शन construction taking point E on ray AD such that taking point E on ray AD such that AD equal to D, AD equal to D, full stop. Taking point N on ray PM such that here taking point N on ray PM such that PM equal to Mn, हे दोघं इक्वल आहेत बघा, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल, PM इक्वल टू Mn. प्रूफ आता आता थोडं विचार करा, AD ही मीडियन आहे, म्हणजे D हा BCचा काय आहे, मिड पॉईंट आहे. मग हे डायगोनल बायसेट झाला आहे, हे दोघं इक्वल, BD इक्वल टू DC, हा पण डायगोनल बायसेट, कारण AD इक्वल टू D. मग कुणाचे डायगोनल बायसेट होतात बघा, पॅरलेलोग्रामचे. सो क्वाड्रिलेटरल ABEC इज पॅरलेलोग्राम अँड PQN आर ऑल्सो पॅरलेलोग्राम. कारण काय, हा डायगोनल BC बायसेक्ट होतो, कारण D हा काय आहे, मिड पॉईंट, आणि हा डायगोनल A सुद्धा बायसेक्ट होतो, AD इक्वल टू D आहे. तसंच डायगोनल QR सुद्धा बायसेक्ट होतो, कारण M हा काय आहे, मिड पॉईंट आहे, कारण PM ही काय आहे, मेडियन. आणि पुन्हा हा डायगोनल PN सुद्धा बायसेक्ट होतो बघा, PM इक्वल टू MN. म्हणजे डायगोनल बायसेक्ट झाले की त्याला काय म्हणतात, पॅरलेलोग्राम. सो डायरेक्ट आपण लिहू शकतो quadrilateral ABEC and quadrilateral PQNR are parallelograms. Quadrilateral ABEC and quadrilateral PQNR are parallelogram. So आता हा जर पॅरलेलोग्राम असेल तर BE इक्वल टू AC होते ना, अपोजिट साईड्स आर इक्वल. पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड कशा असतात, इक्वल. मग BE इक्वल टू EC. तसंच हे सुद्धा, ह्या दोन साईडसुद्धा QN इक्वल टू PR, अपोजिट साईड्स आर इक्वल. मग BE इक्वल टू AC, BE इक्वल टू AC याला नंबर 1 द्या, आणि हे QN इक्वल टू PR, QN इक्वल टू PR ह्याला नंबर 2 द्या, आणि ह्याला रिजन अपोजिट साईड्स, ह्याला रिजन काय देऊ, अपोजिट साईड्स. पुन्हा ह्या दोघाचा रेशिओ घेऊ, म्हणजे डिवाइड करू, डिवायडिंग 1 and 2, डिवायडिंग 1 and 2. मग डिवाइड करा ह्याला, BE अपॉन QN इक्वल टू AC अपॉन PR, BE अपॉन QN इक्वल टू AC अपॉन PR. ह्याला नंबर 3 द्या, ह्याला नंबर 3. BE अपॉन QN इक्वल टू AC अपॉन PR, BE अपॉन QN इक्वल टू AC अपॉन PR. बट म्हणजे परंतु आपल्याला गिवनमध्ये हे दिले नाही पहा, AB अपॉन PQ इक्वल टू AC अपॉन PR इक्वल टू AD अपॉन PM. बट AB अपॉन PQ इक्वल टू AC अपॉन PR इक्वल टू AD अपॉन PM. ह्याला नंबर 4, आणि ह्याला रिझन गिवन. हे बट हे दिलं आहे आपल्याला, हे पहा, AB अपॉन PQ इक्वल टू AC अपॉन PR इक्वल टू AD अपॉन PM हे दिलं आहे. मग हे आपण प्रूव्ह केलं 3मध्ये, आणि हे आपल्याला दिलं आहे, गिवन आहे, फ्रॉम 3 and 4. फ्रॉम 3 and 4 बघा रे पहा, AC अपॉन PR, AC अपॉन PR हे दोघं इक्वल आहेत, म्हणजे 1 2 3 हे तिघं इक्वल असतील ना. सो BE अपॉन QN हे दोघं इक्वल, म्हणून 1 2 3 हे तिघं पण इक्वल, हे दोघं इक्वल तर हे तिघं इक्वल. BE अपॉन QN इक्वल टू AB अपॉन PQ इक्वल टू AD अपॉन PM.
तर 3 आणि 4मधून हे दोघं इक्वल म्हणून हे तिघं इक्वल. आता ADचं दुप्पट होतं आणि PM चं दुप्पट होतं बघा. हा ADचा टॉईस जर केला तर काय होतं AE, ह्याची दुप्पट केल्यावर काय होतं AE, आणि PMची दुप्पट केल्यावर काय होतं PN. म्हणून ह्याची टॉईस करून ह्याची पण टॉईस करू. बीची टॉईस होते का बघा, बीला बीच राहते, ह्याची टॉईस केल्यावर QNच राहते. AB आणि PQची टॉईस करा, ह्याची टॉईस करा ABच राहते, आणि ह्याची पण टॉईस करा PQच राहते. मग ह्याची टॉईस करून उपयोग नाही, ह्याची टॉईस करून उपयोग नाही. पण ह्याची जर टॉईस केलं तर ADची टॉईस काय होते, ADची टॉईस काय होते AE होते, आणि PMची टॉईस काय होते PN. म्हणून ह्या दोघाला फक्त 2 न मल्टिप्लाय करू. सो BE अपॉन QN, सो BE अपॉन QN इक्वल टू AB अपॉन PQ अँड इक्वल टू ह्याची टॉईस करा 2AD अपॉन ह्याची टॉईस करा 2PM. सो BE अपॉन QN इक्वल टू AB अपॉन PQ इक्वल टू, आता ADची टॉईस, याचा ॲन्सर काय येते बघा. तर ADची टॉईस म्हणजे कोण AE, म्हणून याचा ॲन्सर येतं AE. PMची टॉईस PN. फ्रॉम दिस, आता फ्रॉम दिस म्हणून यावरून, तर या तिघावरून काय होते बघू. B अपॉन QN सांगा, BE अपॉन QN म्हणजे हे यस का, हे ही साईड अपॉन ही साईड म्हणजे यस. पुन्हा AB अपॉन PQ म्हणजे पुन्हा हे यस, हा पहिला यस, हा दुसरा यस, आणि AE अपॉन PN, हा AE अपॉन PN हा तिसरा यस, म्हणजे हे यस आणि हा यस. आणि म्हणून यस सिमिलॅरिटी क्रायटेरियनच्या आधारे ट्रँगल ABE हा हे आणि ट्रँगल PQN हे दोन ट्रँगल काय होतात सिमिलर. सो फ्रॉम दिस ट्रँगल ABE सिमिलर टू ट्रँगल PQN, आणि ह्याला रिझन यस सिमिलॅरिटी क्रायटेरियन. अँड सो आता दोन ट्रँगल सिमिलर झाले की अँगल A इक्वल टू अँगल P, अँगल B इक्वल टू अँगल Q, अँगल E इक्वल टू अँगल N, ह्याचे अँगल इक्वल असतात ना. मग ह्या दोन ट्रँगलचे अँगल आपण कोणते घ्यायचे बघा. ABE हा अँगल, हा ट्रँगल, त्याचा हा अँगल घेऊ 1, आणि PQN त्याचा अँगल घेऊ 2. अँगल 1 इक्वल टू अँगल 2, या ट्रँगलचा अँगल 1 इक्वल टू अँगल 2, ह्याला नंबर हे 3 आहे तर ह्याला 4 देऊ. पुन्हा आणि ह्याला रिजन CAST म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. तर हे दोन ट्रँगल सिमिलर, तर या ट्रँगलचा अँगल 1 आणि या ट्रँगलचा अँगल 2 हे दोघं इक्वल, ह्याला नंबर 4. हे दोन ट्रँगल सिमिलर का, हा आणि हा, तर याचा 1 आणि ह्याचा 2 हे दोघं इक्वल. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल 3 इक्वल टू अँगल 4. मग हे दोन ट्रँगलसुद्धा आम्ही प्रूव्ह करू शकतो सिमिलर आहेत म्हणून. मग ह्यात सिमिलरली यू कॅन प्रूव्ह दॅट अँगल 3 इक्वल टू अँगल 4. सिमिलरली we can prove that angle 3 equal to angle 4, ह्याला नंबर 5, ह्याला नंबर किती 5. आता 1 इक्वल टू 2 आले बघा, हा 1 इक्वल टू 2 आणि हा 3 इक्वल टू 4 आले बघा. अलीकडले अँगल इक्वल, पलीकडले अँगलसुद्धा इक्वल. आता 1 आणि 3ची ॲडिशन केल्यावर हा मोठा अँगल तयार होते ना. मग 1 आणि 3ची ॲडिशन केल्यावर मोठा अँगल तयार होते. 2 आणि 4ची पण ॲडिशन केल्यावर मोठा अँगल तयार होते बघा. 2 आणि 4ची सुद्धा ॲडिशन केल्यावर काय होते, मोठा अँगल तयार होते. मग ॲडिंग इक्वेशन 4 अँड 5, ॲडिंग इक्वेशन 4 अँड 5 ह्या दोघांची ॲडिशन करू.
अँगल 1 प्लस अँगल 3 इक्वल टू अँगल 2 प्लस अँगल 4 दॅट इज अँगल 1 प्लस अँगल 3 म्हणजे कोणता अँगल तयार होते बघा बरं. हे 1 प्लस 3 म्हणजे अँगल बी ए सी होईल ना मोठा. मग याचं नाव काय आहे अँगल बी ए सी इक्वल टू 2 प्लस 4 म्हणजे हा 2 प्लस 4 म्हणजे क्यू पी आर. ह्याला नंबर 6, ह्याला नंबर किती ते 6. आणि आता नंबर 2 आता बघा बी ए सी आणि क्यू पी आर कुठे आहेत. हा बी ए सी म्हणजे मोठा बी ए सी आणि क्यू पी आर म्हणजे हा मोठा. हे दोन अँगल इक्वल आहेत बरं का. आता 6मध्ये मग ए बी अपॉन पी क्यू आहे का, आहे हे का. हे पुन्हा ए सी अपॉन पी आर आहे का, आहे हे का. हे यस हे यस हे यस यस गिवनमध्ये दिले बघा. आणि त्याच्यामधला हा अँगल आणि हा अँगल इक्वल म्हणजे एस टेस्टनुसार हा मोठा ट्रँगल ए बी सी मोठा ट्रँगल पी क्यू आर हे काय होतात सिमिलर. मग इन ट्रँगल ए बी सी जो की प्रूव्ह करायचा तो अँड ट्रँगल पी क्यू आर ह्या दोन ट्रँगलमध्ये जो इन ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल पी क्यू आर कॉमा वरचा ट्रँगल ए बी सी वरचा ट्रँगल पी क्यू आरमध्ये ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू ए सी अपॉन पी आर आहे. ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू ए सी अपॉन पी आर आहे. ह्याला रिजन गिवन ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू ए सी अपॉन पी आर आहे. ह्याला रिजन गिवन पुन्हा अँगल बी ए सी इक्वल टू अँगल क्यू पी आर. अँगल बी ए सी इक्वल टू अँगल क्यू पी आर. ह्याला रिजन हे दोन अँगल इक्वल आहेत बघा. ह्याला रिजन फ्रॉम 6 ह्याला वाटलं तर चौकोन काढा एक छानशी पेटी. फ्रॉम 6 अँड सो एस सिमिलरिटी क्रायटेरियनच्या आधारे हे दोन ट्रँगल काय होतात सिमिलर. सो ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल पी क्यू आर आणि ह्याला एक छानशी पेटी दोन ट्रँगल सिमिलर आणि हे एस सिमिलॅरिटी क्रायटेरियन ते पुढचं तुम्ही लिहा. हेन्स प्रूफ. एकदा काय करा तुम्ही आता हा व्हिडिओ नंतर एकदा डबल पहा बाळांनो म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळं. आणि मागचे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल जवळजवळ सेम आहे फक्त ह्याच्यात थोडं कन्स्ट्रक्शन करावं लागतं आणि एक्झाम्पल करावं लागतं. ओके चला बाय.